हाय सर्वांना. तर आज ताईच्या घरी होतं केळवण, जे की त्यांच्या भाच्यासाठी होतं. तर ताईंनी मलाही बोलवलेलं आणि मी गेले होते पाणी घेऊन थंड. तर हे बघा पाण्याचं मी असं करत होते आणि ना रस मी केला की मला रस खायला आवडतो. बाकीच्यांच्या हातचा काही मला रस आवडत नाही. इकडं मावशींचे भजे वगैरे चालू होते तळणं, बाकीचा स्वयंपाक झालेला होता. इकडं समोर येऊन मग परत आम्ही डेकोरेशनची तयारी केली. हे बघा नवरदेव आणि तिकडून मागून येत आहे ते भैया आणि मग चाललेलं डेकोरेशन आणि म्हणजे तयारी चाललेली होती, कारण की नितीनची वाट बघत होतो आम्ही खूप वेळपर्यंत, पण काही शेवटपर्यंत ते आलेच नाही. त्यांचे पेशंट काही संपले नाही लवकर. मग म्हटलं जाऊ द्या आता, ते नाही तर आपण करून घेऊ. भैया पण बोलत होते की ते येईपर्यंत थांबू आपण, पण नाही आले ते. त्यांना खूप वेळ झाला, आम्हालाही खूप वेळ होत होता. म्हटलं मग आता करून घे. हे बघा असं मस्त डेकोरेशन केलं आम्ही, छान वाटतंय ना. तर हे सगळे ना ताईंनी, मावशीनी आणि मी केलं होतं बरं का. आणि हे भैयांनी त्यांना आहे ना म्हणजे आहेर घेतला होता, हा की जे कडे केलं होतं त्यांनी चांदीचं, त्यांना त्यांच्या भाच्यासाठी. आणि डेकोरेशनचं इतकं मस्त वाटत होतं. नंतर ना त्यांनी खूप छान असं म्हणजे कुठं काय लावायचं काय एकदम छान लावलं होतं. आणि नंतर मग ते केळवणाचं आणलेलं आणि दोघांनी पण आणलेले होते, कोणाला माहीत नव्हतं आता. आणि वंशू नंतर काही राहण्यात झाला. म्हटलं जाऊ द्या, तर मावशीने खूप वेळ त्याला सांभाळलं, पण मी दिसले का मग त्याला माझ्याकडेच यायचं असतं. नंतर मग आम्ही एंट्री केली, जसं काय आम्ही बाहेरूनच येत होतो. आज सगळं तर आम्ही बघितलेलं आधी. आणि मग म्हटलं जाऊ द्या, नवरदेवाच्या मागे कलवरी म्हणून आपण येऊ. मग भैयानी आणि ताईंनी औक्षण करून घेतलं त्यांच्या भाच्याचं. आणि नंतर मग काका मावशीचा नंबर, काका मावशींचा नंबर झाला. मग आल्या मावशी म्हणजे नवरदेवाचे मावस आजीबाई आहे या. आणि त्यांचं झाल्यानंतर मग मी घेतलं औक्षण करायला. मी औक्षण करताना प्रेमचं एवढं मस्ती चालू झाली ना, मला कुठंच असं फोटोही काढू देत नाही नीट. हे बघा ताट पडलं असतं माझ्याकडनं, त्याला आहे ना त्याच्यातली बर्फी पाहिजे होती, त्यात एकच ग्रीन कलरची होती आणि ती नवरदेवाला आधीच दिलेली. आणि मी त्याला आधी सांगितलं होतं की एक ग्रीन कलरची ना ती तुला देईल मी नंतर, पण त्याला घ्यायची नव्हती. हे बघा मी दुसरी देत होती तरी पण त्याने घेतली नाही. शेवटी औक्षण केलं, फोटो काढलं. त्याला म्हटलं अरे माझं तरी नीट फोटो येऊ दे. मग झाली म्हणजे सॉरी. तर मग नवरदेव आले आणि बसले मग जेवायला बसायच्या आधी पण तिथं पण त्यांनी ना मग त्यांना आहेर जो होता ना म्हणजे ड्रेस घेतलेला होता. आता आमच्या एक भागामध्ये नारळ असं करदोडा ते सगळं देत असतं बरं का. आणि स्वयंपाक पुरणाचा होता, छान मस्त ताट वाटत होतं तिथं. आणि भैयांची थोडीशी मस्ती चालू झाली त्यांच्यासोबत की आता तुझ्या बायकोला पण सोबत घे. तर स्टिकर होतं त्याच्याबरोबर आलेलं एक केळवणाच्या ह्याच्यामध्ये, मग ते दिलं. आणि मग डॉक्टर तर काय तोपर्यंत आलेच नाही. म्हटलं मग जाऊ द्या, दादा आलं होतं, दादाला म्हटलं आपल्या साईडनी पण त्यांना एक टोपी, टॉवेल आणि नारळ ते दे. आणि आम्हाला काही लग्नाला जायचं नव्हतं, हे आम्ही त्यांना सांगितलंच नाही. त्यामुळे मग म्हटलं जाऊ दे, त्यांच्या हातामध्ये 500 रुपये पण देऊन टाक, कारण की जाणं होणार नव्हतं. आहेर करायचं तर कसा करायचा, डॉक्टर पण आलेले नव्हते. मग दादाला म्हटलं तूच देऊन टाकात त्यांना. आणि मग थोडासा फोटो पण काढला. तर मग भेटूया नेक्स्ट शॉर्ट्समध्ये. तोपर्यंत बाय. श्री स्वामी समर्थ.